नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 जून 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. आज अनेक असे विषय आणि प्रश्न उद्भवतील, त्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेता तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. वृषभ राशी, मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींच्या बरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. वेळ भरभर निघून जाते म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. मिथुन राशी, आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरू करणे टाळा. आज गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळेत भेटायला जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कर्क राशी, दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्रांची भेट उल्हासित करेल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. निकटच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवस तणावपूर्ण जाईल. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल. अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. सिंह राशी, आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही, म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करता. परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकताही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल, कारण मुले ही पृथ्वीवरील शक्तिशाली आध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमची तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. कन्या राशी, आज तुमच्या कामाची स्तुती होईल.
लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला घरात बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. तूळ राशी, अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मतांचे कौतुक होऊ शकते. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. तुमच्या वाईट सवयीमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग ओढावू शकतो. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सजग राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. वृश्चिक राशी, मित्रमैत्रिणी बरोबर सायंकाळ घालवणे अथवा शॉपिंग करणे तुमच्यासाठी खूपच सुखदायी आणि उत्तेजित करणारे ठरेल. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत. धनु राशी, आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील. त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरतं. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. मकर राशी, या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकार्यावर तुम्ही वैतागाल. कुंभ राशी,
तुमचा स्पर्धात्मक स्वभाव इतरांपेक्षा पुढे जाण्यात मदतशीर ठरेल. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. अनेक विषयावर एकमान्यता होणार नाही, त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील. तुमचा विश्वास आणि ऊर्जा शक्ती आज उच्च असेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. मीन राशी, महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. मुलामुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ, कंटाळवाण्या दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हासित व्हाल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. तुमच्या जोडीदाराशी तुम्ही हुकूमशाही गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. धन्यवाद.